तर आणखीन एक महत्त्वाची घडामोड म्हणजे समुद्राचं पाणी गोड करणाऱ्या प्लांटवरती हल्ले झाल्यास पश्चिम आशियातल्या लाखो भारतीयांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो। आखाती देशांमध्ये 45 लाखांपेक्षा जास्त भारतीय राहतात। एकट्या दुबईमध्येच 53 लाख लोकसंख्येपैकी 20 लाखांहून अधिक भारतीयच आहेत। हे भारतीय लोक पूर्णपणे पाणी गोड करणाऱ्या प्लांटवरती अवलंबून आहेत, तर इतर आखाती देशांमध्ये 25 लाख भारतीय राहतात। त्यामुळे इथे राहत असलेल्या भारतीयांना सुद्धा याचा अर्थातच आत्ता फटका बसतोय। येत्या काळात तो आणखी वाढू शकतो जर प्लांटवरती हल्ले झाले। तर समुद्राचं पाणी गोड करणारे प्लांट कोणकोणते आहेत ते देश, ठिकाण आणि आपण क्षमता पाहतोय। देश आहे कुवेत, ठिकाण दोहा पश्चिम, दैनिक क्षमता आहे 27.3 कोटी लिटर पाणी। अवलंबून लोकसंख्या, कुवेतची शहरी लोकसंख्या ही पूर्णपणे याच पाण्यावर अवलंबून आहे। तर सौदी देशामध्ये अरेबिया रस अल खैर या ठिकाणी हा प्लांट आहे, जिथे 103.6 कोटी लिटर पाणी हे तयार केलं जातं आणि रियादचे 35 लाख लोक याच प्लांटवरती याच पाण्यावर अवलंबून आहेत। कतारमध्ये अल हौल या ठिकाणी हा प्लांट आहे। दैनिक क्षमता 89.4 कोटी लिटर इतकी आहे। तर कतारचे 18 लाख लोक या प्लांटच्या पाण्याचाच वापर करतात। त्यामुळे समुद्राचं पाणी गोड करणारे हे काही प्लांट आहेत। यूएई मध्ये जेबल अली या ठिकाणी 222.8 कोटी लिटर पाणी बनवलं जातं, जे दैनिक क्षमता आहे आणि दुबईचे 53 लाख लोक याच पाण्यावरती अवलंबून आहेत। तर यूएई मध्ये तविलाह, अबुधाबी 91 कोटी लिटर पाणी या ठिकाणी तयार केलं जातं आणि अबुधाबीची लोकसंख्या जी आहे म्हणजे सर्वच्या सर्व लोक याच पाण्यावरती अवलंबून आहेत। यूएई मध्ये हयासान या ठिकाणी 81.5 कोटी लिटर पाणी बनवलं जातं आणि हे महत्त्वाचं दुबईचं पाणी नेटवर्क मानलं जातं। तर यूएई मध्ये फैजुराह F1 F2 या ठिकाणी 104.5 कोटी लिटर पाणी बनवलं जातं। तर फुजैराह आणि उत्तर एमिरेट्सचे सगळे लोक याच पाण्यावर अवलंबून आहेत। तर यूएई मध्ये अल लैया शारजा या ठिकाणी 23 कोटी लिटर पाणी बनवणारा एक प्लांट आहे आणि शारजाचे सगळेच लोक या पाण्यावरतीच अवलंबून आहेत। यूएई मध्येच गलीला अबुधाबी या ठिकाणी 10 कोटी लिटर पाणी बनवणारा प्लांट आहे आणि अबुधाबीचे सगळेच लोक या पाण्यावर अवलंबून आहेत। तर ओमानमध्ये सूर प्लांट आहे, जिथे 13 कोटी लिटर पाणी बनवलं जातं आणि 50 लाखांहून अधिक लोक या पाण्यावरती अवलंबून आहेत। समुद्राचं पाणी गोड करणारे हे काही प्लांट आहेत आणि म्हणूनच आपण म्हणतो आखाती देशांमध्ये पाणी महाग आहे, तेल स्वस्त आहे।